बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है, रेशम की डोरी से संसार बांधा है। नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। काय बांधलीत की नाही आपल्या भावाला राखी आणि पैसे उकळलेत की नाही त्याच्याकडून? चला, आज एक अनोखी कहाणी भाऊ आणि बहिणीची तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ते बहीण भाऊ सख्खे बहीण भाऊ नाही आहेत, ॲक्सिडेंटली झालेले बहीण भाऊ आहेत। परवा ठाण्यावरनं येताना मी एक गाडी बुक केली, ओला उबरची। त्यावेळेला ड्रायव्हर जो होता त्याला समजलं की मी ॲडव्होकेट आहे, कारण मी दुसऱ्या क्लायंटशी बोलत होते। त्यामुळे तो म्हणाला, मॅडम मला एक सत्य घटना तुमच्याशी शेअर करायची आहे। त्याच्या गावाला तो गेलेला असताना त्याच्या बायकोचा त्याला फोन आला की तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही लवकरात लवकर घरी या, कारण बाजूच्या घरात काहीतरी एक भयंकर घटना घडलेली आहे। तो पटापट घरी आला आणि बघितलं बाजूच्या घरात तर एक 24 ते 26 वर्षाची मुलगी पूर्णपणे जळलेली होती। तिच्या घरच्यांनी हा आत्मघाताचा प्रकार तिच्यावर केला होता आणि विषय होता प्रॉपर्टी डिस्प्यूट। जेव्हा हा जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव किरण आणि मग त्याची बायको असे त्या मुलीला घेऊन पटापट हॉस्पिटलला गेले आणि तिला गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट केलं आणि मग पोलिसांना देखील त्यांनी इन्फॉर्म केलं की असा प्रकार या घरामध्ये घडलेला आहे, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा आणि सर्वात प्रथम जे स्वयंपाकघर आहे ते सील करा, कारण घटना घडली होती स्वयंपाकघरात। त्याने मला असं सांगितलं की मॅडम मॉल्समध्ये किंवा मोठ्या ठिकाणी जेव्हा आग लागते त्यावेळेला छोटेसे शॉवर्स असतात ना, ज्यातनं पाणी पडतं, ते मॉल्समध्ये लावलेले असतात। ह्या लोकांनी म्हणजे नवरा सासू सासरे, नवरा आई वडील यांनी काय केलं, घरामध्ये असा एक शॉवर छोटासा लावला, परंतु त्यामधून पाणी नाही तर पेट्रोल आणि केरोसिन येण्याची व्यवस्था केली। म्हणजे स्फोट घडला किंवा ती जेवण बनवायला गेली, तिने गॅस ऑन केला की स्फोट होईल, आणि स्फोट झाला तर पाणी येऊन ते विझण्याच्या ऐवजी त्याच्यातनं केरोसिन आणि पेट्रोल येऊन त्याचा अजून भडका उडेल आणि ती तिथल्या तिथे मृत्यू होईल। आणि आम्ही काय शो करू, अरे बापरे ही तर अशी ॲक्सिडेंटली मेली। परंतु तसं झालं नाही। जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी उलगडल्या। ते तिला वाचवायला देखील गेलेले नाहीत, तसेच हॉलमध्ये सगळे बसून हा तमाशा बघत होते आणि त्यामुळे ते लोक आज जेलच्या आतमध्ये आहेत, शिक्षा भोगत आहेत। कारण अशी एक NC तिने फाईल केली होती 3 महिन्याआधी की नवऱ्याने माझं उशीने तोंड दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे तिला मारण्याचा कट हा नवरा आणि तिचे आईवडील ह्यांचाच आहे असं आजूबाजूच्या विटनेससुद्धा काही लोकांनी सांगितलं आणि त्या विटनेसमध्ये हा एक ड्रायव्हर देखील सामील होता। तो म्हणाला, मॅडम बघा आज ती मुलगीला तिची सख्खी आई देखील ओळखत नाही, कारण आता ती एवढी भाजलेली आहे की तिची ओळखच होत नाही आणि तिला ती आता नकोशी झाली आहे। त्यामुळे पूर्ण जबाबदारी तिच्या औषध पाण्याची, तिच्या देखभालीची ही मी स्वतः घेतो आहे। मला स्वतःला बायको आहे, मला स्वतःला 3 मुलं आहेत, आईवडील आहेत, घराची शेती आहे, गावाला एक चांगलं मी टुमदार असं घर बांधलं आहे। मी ड्रायव्हरची नोकरी इकडे करतो, जेणेकरून माझा पूर्ण चरितार्थ हा ड्रायव्हर म्हणजे मुंबईतल्या माझ्या इन्कमवर चालतो। परंतु आज देवाने मला अशी एक जबाबदारी अजून दिली की ती मी निसंकोचपणे सांभाळत आहे। त्यामुळे मॅडम आज 9 तारखेला रक्षाबंधन आहे, 7 तारखेला म्हणे मी निघणार आहे सकाळच्या गाडीने आणि त्या मुलीकडनं मला स्वतःला राखी बांधून घेणार आहे। तुम्हाला सांगते, हे ऐकून मला इतका ऊर भरून आला आणि इतका अभिमान वाटला की कधीकधी रक्ताची नाती एवढी जपली जात नाहीत किंवा प्रॉपर्टीच्या
भांडणांवरून आज सख्खी नातीसुद्धा मोठ्या प्रमाणात बिघडतात, एकमेकांच्या प्रती द्वेष निर्माण होतात. परंतु निव्वळ आपल्या बाजूला एका घरामध्ये 25 ते 26 वर्षाच्या मुलीसोबत अशी घटना घडल्यानंतर आज तिची जन्मदात्री आई देखील तिला स्वीकारायला तयार नाही. आणि कशावरून? तर प्रॉपर्टी द्यायला लागेल ह्या वादावरून. प्लस तिला मारण्याचा जो कट रचणारे आहेत ते नवरा आणि सासू सासरे आज जेलच्या आतमध्ये आहेत. आणि हिची पूर्ण जबाबदारी म्हणजे मेडिकलची आणि तिचा जे काही जेवणखाण किंवा सगळंच आहे, हे जो ड्रायव्हर आहे किरण, तो आनंदाने स्वीकारत आहे. आज वाटलं की आज रक्षाबंधनाच्या या चांगल्या दिवशी तुमच्याशी ही घटना मी शेअर करावी. नाती जपा, फार फार मोलाची असतात ती. धन्यवाद.